तुला आठवतं यशवंत? हा, तू पहिल्याच दिवशी आमच्याकडे धावत पळत आलास एकच हट्ट घेऊन. हो, मला त्या गौरीचं घर हवं होतं आणि आत्ताही हवंय. आणि तेव्हाच कळालं की हे काम साधं नाही आणि जबरदस्तीने करण्याचं नाही. आधी त्या गौरीचा विश्वास संपादन करायला लागेल, तिच्या घरात शिरावा लागेल आणि आतून डाव टाकावा लागेल. म्हणूनच आम्ही सुधाकरची निवड केली आहे. गुरुदेव गुरुदेव. हो, आणि तो सुधाकर फक्त हात चलाकी करत नाही, तो मन चलाक आहे. लोकांच्या मनातलं त्याला ओळखायला फार वेळ लागत नाही. म्हणजे त्याला आम्ही लग्न इच्छुक म्हणून एका गुरुजींकडे पाठवलं. एका श्रीमंत घरातील मुलगा, सभ्य, सुसंस्कृत, आदर्श मुलाच्या रूपात. गुरुदेव गुरुदेव. त्याने गुरुजींनाही घोळात घेतलं. त्यांना वाटलं तो मोठ्या सज्जन घरातला माणूस आहे. गुरुदेव गुरुदेव. आणि तिथून आपलं काम सोपं झालं. त्या गुरुजींच्या शब्दावर गौरीने विश्वास ठेवला आणि गौरीच्या विश्वासावर यमुनेने. आणि गौरी आता त्याच्या पूर्णपणे जाळ्यात अडकली आहे. योग्य वेळ आली की तो गौरीचा जावई बनेल, घरात कायमचा शिरेल आणि सार नियंत्रण स्वतःच्या हातात घेईल. आणि ते गौरीचं घर तुमच्या ताब्यात येईल. गुरुदेव गुरुदेव. म्हणजे इतकी वर्ष मी ज्या घराकडे बघत आलो ते अखेर माझं होणार. अरे हो, तुझाच घर होणार. कोण आहे तिकडे? कोण आहे? सुधाकर, तू इथे? आई, आई उठ ना ग. आई डोळे उघड ना. आई आई मी तुला काहीच नाही होऊ देणार. आई एकदा डोळे उघड. आई, आई उठ ना. आई एकदा बघ. आई, आई मला असं घाबरवू नकोस. यमुना, वैद्यभाऊ आलेत. तुम्ही? हो, गोविंद वैद्यचा मोठा भाऊ. तो बाहेरगावी गेलाय दुसऱ्या एका रुग्णाला तपासायला, म्हणून त्यांनी मला सांगितलं आहे. काळजी करू नकोस, मी सुद्धा चांगला वैद्य आहे. शारीरिक आणि मानसिक सगळ्या व्याधी मी नीट बऱ्या करतो. ते अहो आईला ना अंधारी. मला माहिती आहे यांच्या आजाराबद्दल गोविंदने मला सगळं सांगितलंय. जा, तू चुलीवर पाणी गरम करत ठेव. गरम पाणी? सांगितलं तेवढं करावं. जा. तिला शारीरिक आजार तर आहेच, पण हिची मूळ समस्या आहे ती मानसिक आजार. भीती, चिंता, काळजी. भीतीचं एक वैशिष्ट्य असतं, ती आधी मनाला पकडते आणि मग शरीराला आजारी करते. वैद्यबुवा, ते पाणी आता थोड्या वेळापूर्वी तर आई अस्वस्थ होती आणि आता तर. बाळा, कधी कधी औषधापेक्षा विश्वास जास्त महत्वाचा असतो. आणि श्रद्धा ही तर सगळ्यात मोठी औषधी आहे. थोड्या वेळाने हिला शुद्ध येईल, बरंही वाटेल. तिला शुद्ध आल्यानंतर मग गोविंद वैद्यांनी दिलेलं औषध आणि स्वामींची उदी दोन्ही दे. दोन्हीचा गुण येईल. हो.
मी यमुनाशी त्या माणसाबद्दल बोलायला आलो होतो, सुधाकर बद्दल. पण हिच्या घरात हे सगळं घडत असताना कसं बोलू? ही वेळ नाही, उद्या बोलू. सत्य उद्याही सांगता येईल, पण आता तिला आधाराची गरज आहे. गोविंदाकडून मला कळलं तुझ्या आईला तुझ्या लग्नाची खूप घाई झालीये का? हो ना, सध्या सतत त्याच विचारात असते ती. यापुढे आम्ही सांगेपर्यंत ही खिडकी उघडायची नाही, आणि आम्ही सांगितलेलं विसरू नका. पण मला एक सांग, तुला तो मुलगा आवडलाय का? असं का विचारताय? तुला तो मुलगा आवडलाय का? म्हणजे आईला आवडलाय. लग्न कोणाला करायचंय? तुलाच ना? स्थळ मला आवडले की नाही माझं मलाच कळत नाहीये. मी गोंधळलीये. ते सुधाकर वाईट नाहीयेत, पण मनात ओढही वाटत नाही. मग हे नक्की काय आहे? आईसाठी जे करावं लागेल ते करेन. मला माझी चिंता नाही, आणि मुळात सगळं छानच तर आहे.